ओके. हे एक्स मायलेजर किट आपण ॲव्हरेज वाढवण्यासाठी सर्वमत साहेबांच्या गाडीला बसवत आहे व आता हे पेट्रोल पंपवर जाऊन टाकी फुल करून याची ट्रायल घेऊन आपण ॲव्हरेज किती पडते याच्या संदर्भात नंतर चर्चा करू. गाडीमध्ये साधारणपणे 13 लिटर डिझेल बसलेला आहे, तरी देखील आपण डिझेल टँक हलवून त्यामध्ये डिझेल भरायचा प्रयत्न करतो आहोत. जर मी बोलू काय आता रिडिंग सांगा, फायनल का सांगा रिडिंग. बदलं सारखं तिकडे जातो. कॅमेरा जरा माझ्याकडे घ्या. झिरो करून नका. आता आपण सेंट्रल ऑटोमोबाईल्समधून निघून कोल्हापूर टू बेळगाव या रस्त्याला चाललेलो आहे. गाडी जस्ट आपण आता गाडीचा टँक फुल केलेला आहे. आता याच्यानंतर आपण आपल्या पूर्ण किटचा डेमो घेणार आहोत. जस्ट आता आपण रिडिंग चेक करा परत आले एकदा पेट्रोल पंपावरती. 15.4 डिझेल बसलेलं आहे. आपल्या डिझायर कारचा आपण आता डिझेल टँक फुल केलेला आहे. हा डिझेल टँक फुल करतेवेळी आपण गाडी हलवून तो फुल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदम काटोकाट डिझेल टँक फुल केलेला आहे. 0 रिडिंग मीटर सेट केलेलं आहे. गाडीचं ओव्हरऑल रनिंग जे झालेलं आहे ते 62,268 आहे. ठीक आहे. आता इथून थोड्याच अंतरावरती कागल शहरामध्ये आपण परत एकदा पेट्रोल पंपावरती गाडी घालून गाडीच्या डिझेल टँक मधून काही एअर जर राहिला असेल तर तो काढण्यासाठी परत एकदा आपण टॉपअप करणार आहोत. त्याच्यामुळे त्यावेळी किती डिझेल बसते तिथून पुढे आपण कॅल्क्युलेशन्स करू. शक्यतो गाडीच्या टँकमध्ये एअर येण्याची शक्यता असते, तर आपण सांगितल्या पद्धतीने आपण परत एकदा गाडीची टँक परत फुल करून आपण एकदा चेक करूया. एक मिनिटापूर्वी बोलल्याप्रमाणे आपण परत एकदा गाडीचा डिझेल टँक एअर काढण्यासाठी फुल करत आहोत. या टाकी जवळ टाकी फुल केलेलं बघा. आता 2 मिनिटापूर्वी बोलल्याप्रमाणे आपण परत एअर नाही ही शंका दूर करण्याकरता आपण टँक फुल केलेला आहे. 0.38 बसलेला आहे. त्याचा अर्थ आता टँक पूर्णपणे एकदम काटोकाट गच्च आणि गच्च भरलेला आहे. रिडिंग पण चेक करून घ्या परत एकदा. 19.67 रुपये डिझेल आपल्याला बसलेला आहे. साधारणपणे 0.38 डिझेल आपल्या गाडीमध्ये बसलेला आता. कोल्हापूर शहरापासून थोड्याच अंतरावरती कोंडुस्कर पेट्रोलियम मध्ये जेव्हा आपण टँक फुल केला होता तेव्हा साधारणपणे 14-15 लिटर डिझेल त्याच्यामध्ये बसलं होतं. तिथपासून पुढे 9.4 किलोमीटर कागल शहरामध्ये आपण येऊन इथल्या पेट्रोल पंपावरती डिझेल टँक परत एकदा काटोकाट गच्च भरलेला आहे. मला असं वाटतं की आता टँक एम्प्टी आहे किंवा त्याच्यामध्ये एअर आहे अशी कुठल्याही प्रकारची शंका आता आपल्यापासून येण्याचे काही कारण नाही आहे. हे मीटर मी परत आता 0 करायचा प्रयत्न करतोय. 0 करण्यापूर्वी मी तुम्हाला टोटल ओव्हरऑल रनिंग गाडीचं दाखवतो. 62,277 62,277 हे गाडीचं ओव्हरऑल रनिंग आहे. आणि आता टँक फुल आहे.
ह्या पूर्ण तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, मी बघितलेल्या ह्या साक्षीनं, शूटिंगच्या माध्यमातून आपण बघतोय की आता इथून पुढे आपण ऍव्हरेज काढू शकतो. आता गाडीचं मीटर आपण 0 केलेलं आहे आणि आपण ऍव्हरेज काढण्याकरता आता साधारणपणे 100 किलोमीटर जाऊन येऊन हे अंतर पार केल्यानंतर ऍव्हरेज किती आले ह्याचं कन्क्लुजन काढूयात. गाडीचा एसी चालू आहे. आपण मायलेज काढताना एसी अजिबात बंद करणार नाहीये. सातत्याने एसी चालू ठेवून ऑप्टिमम कंडिशन्सला, स्पीड लेवल्सला आपण गाडीचं मायलेज काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. निपाणी शहरापासून पुढे आपण बेळगाव रोडला तवंदी नावाच्या घाटामध्ये जात आहोत. तो घाट पास करत आहोत. तर या रूटवरती माझी गाडी आता टॉप गिअरला म्हणजे 5th गिअरला आहे. एसी चालू आहे. गाडी टॉप गिअरला आहे, एसी चालू आहे आणि गाडी टॉप टू टॉप पूर्ण घाट चढत आहे. असा अनुभव मला या रोडला कित्येक वेळा येऊन देखील आलेला नव्हता किंवा नाही. आणि हा फरक मला निश्चितच एक्स मायलेज ह्या HHO ॲव्हरेज इम्प्रूव्हमेंट करणाऱ्या किटमुळे जाणवलेलं आहे. ॲक्सलरेशन म्हणा, पिकअप म्हणा, गाडीचं व्हायब्रेशन कमी झालेलं आहे, पिकअप वाढलेला आहे आणि गाडी टॉप टू टॉप या घाट सेक्शनमधून आता पास झालेली आपण बघतो. तर आता आपण कागल शहरामध्ये जिथं डिझेल टँक फुल केला होता म्हणजे टॉपअप केला होता, काही एअर राहिली आहे का नाही राहिली आहे हे चेक करत असताना आपण तो डिझेल टँक फुल केला होता. त्याच पेट्रोल पंपवरती, सेम पेट्रोल पंपवरती आपण आता पोचताना दिसतोय आपल्याला आणि आपण तिथे डिझेल भरतोय. साधारणपणे 99.5 किलोमीटर रनिंग झालेलं आहे आणि मी गाडी कागलमधल्या त्याच पेट्रोल पंपवरती घेतलेली आहे आणि आपण डिझेल भरणार आहोत. आता जितकं काही डिझेल गाडीमध्ये आता मावेल, डिझेल भरलेल्या ठिकाणी म्हणजे त्याच पेट्रोल पंपवरती कागल शहरामध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि आता पाहूयात की समाधानकारक रिझल्ट मिळेल अशी आशा आहे. आता डिझेल भरतोय आपण. गाडी नंबर पेपर घ्या आपलं. झिरो बघा, झिरो झाला नाही, झिरो झाला थोडा डिझेल 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 आहे. थोडा बघतोय की डिझेल भरायला सुरू केलेलं आहे. साधारणपणे 2 लिटरच्या पुढे आता भरतोय गाडीमध्ये डिझेल. जाऊ दे, जाते ती. जाऊ दे, माहित नाही तुम्हाला. बस गिअर निघाली ना पूर्ण. आता झालं पूर्ण. थांबा चालू असेल. स्टॉप केले. आता हे आपण पाहिलेलं आहे की गाडीचा डिझेल टँक अगदी काठोकाठ भरलेला आहे आणि तेल जे बसलेलं आहे ते आपण पाहू शकता इकडे मीटरवरती 3.70 191.55 रुपयाचं 3.70 लिटर डिझेल बसलेलं आहे. साधारणपणे 4.25 लिटर डिझेल गाडीमध्ये बसलेलं आहे. आता आपण बघूया की गाडीचं रनिंग किती झालेलं आहे ते आपण बघूयात. आता मी आता इतकी काळजी घेतलेली आहे की गाडीमध्ये डिझेल भरताना देखील गाडीचा एसी बंद केलेला नव्हता. गाडी जशीच्या तशी चालू ठेवली होती आणि डिझेल भरलेला आहे. मगाशी आपण पेट्रोल पंपवरती पोहोचलो तेव्हा जे रनिंग होतं 99.5 तेच रनिंग झालेलं आहे. तसेच गाडीचे रनिंग इथं थांबलेलं आहे. आपण डिझेल टँक फुल केलेला आहे. संध्याकाळचे 7:14 झालेले आहेत. आपण मगाशी ज्या कागल शहरामधल्या पेट्रोल पंपवरती आलो होतो त्याच पेट्रोल पंपवरती आपण डिझेल टँक फुल केलेला आहे आणि हा डिझेल टँक फुल करण्याकरता जेव्हा 99.5 इतकं किलोमीटर रनिंग झालं होतं ते रनिंग जेव्हा झालेलं आहे तेव्हा गाडी मी बंद केली नव्हती. तसंच आपण डिझेल भरलेलं आहे. हे डिझेल आपण स्क्रीनवरती जसं पाहिलं की
3.70 म्हणजे 3.7 लिटर डिझेल बसलेलं आहे. साधारणपणे 4.25 लिटर डिझेल बसलेलं आहे आणि गाडीचं रनिंग 99.5 किलोमीटर झालेलं आहे. गाडीचा AC चालू आहे. 7:15 वाजलेले आहेत आणि आपण आता बघू शकतो की साधारणपणे 99.5 किलोमीटरला 3.70 लिटर डिझेल लागलेलं आहे. म्हणजे 99.5 भागिले 3.70 तर 26.89 साधारणपणे 27च्या आसपास ॲव्हरेज पडलेलं आहे गाडीला. हे आपण आता बघू शकताय. 99.5 किलोमीटर याकरता 3.70 लिटर डिझेल लागलेलं आहे. 27च्या आसपास ॲव्हरेज पडलेलं आहे. 26.89 हे ॲव्हरेज पडलेलं आहे गाडीला. जे पूर्वी माझ्या गाडीला 18 ते 19 ॲव्हरेज होतं ते आता 26.89 झालेलं आहे आणि मी खूप समाधानी आणि खुश आहे. मीटिंग न करण्याची